हे बघ सुरेश, आता हे काय आहे? नारळ. नारळ म्हणजे आजी. नारळ हा, मला सांग, हे नारळ वर्ण कसा आहे? कनक. हा, आजी पण सेम टू सेम तशाच आहे त्या वर्ण. अशा एकदम टणक, अशा खडखडी, अशा कडक स्वभावाच्या. पण हे नारळ आतनं कसा असतो? मऊ मऊ. हा, आजी पण आतनं मनानं तशाच आहे त्या. आजी स्वभाव लय कडक, पण विनाकारण कुणाला ताप देणार नाही. म्हणजे आजी सुमीपेक्षा डेंजर आहेत म्हण की. पण सुरेश, मी एक नाही, आजींचा लय म्हणजे लय खास माणूस आहे. पण तुला बी एकदा प्रसाद मिळालाय हे विसरू नको. हाय का आता, माणूस चुकल्यावर प्रसाद मिळणारच की. पण आजी आहे का नाही, मनानं लय म्हणजे लय चांगले आहे त्या सुरेश. पण मी म्हणतो आजी आजवर होत्या कुठे रे? मठात होत्या तिकडे. मठात? मग आता अचानक परत कस काय आल्या? मला पण काय माहित नाही, पण आता आजी आली त्या का नाही, आता काळजी करायचं काहीच कारण नाही. मला तर लय भारी वाटतंय. लयच खुश झालाय ते. सुमे, सुमे, आता बोलणारच नाहीस का माझ्याशी? सुमे, तू मम्माचं इतकं नको मनावर घेऊस. राग आला की नाही आवरत तिला. अर्थात जे झालं ते व्हायला नकोच होतं, पण तू काही काळजी करू नकोस. मी समजावतो मम्माला. सुमन, साड्या ते तू जाणार होतीस म्हणून घेतल्या होत्या. उगाच वाया जाण्यापेक्षा म्हणलं. पण आता बयो आजी तुला म्हणल्यात ना राहा, तू राहितच. सुमे, आता बयो आजी आली आहे म्हटल्यावर काळजीचं काहीच कारण नाही. आणि आजीनं तुझी बाजू घेतली आहे ना म्हटल्यावर तुझी काही चूकच नाही. बयो आजीला जे कळलं ते तुला का कळू नये? म्हणजे पायलट, तुझा माझा विश्वास नाही करत. आहे ना. तू का काय बोलला नाही? मम्मा एवढे धडाधड पुरावे देत होती माझ्यासमोर. मला काय बोलावं हेच कळत नव्हतं. बयो आजी का बोलल्या? तू का नाही? पुरावा काही बी असू द्या, तुझा माझा विश्वास होता का नाही? होता काय सुमे, आहेच. तरी बी तू गप्प बसलास. पायलट, मी तुला सांगितलंय, मला जगाचं काही बी घेणं देणं नाही. फक्त तुझा माझा विश्वास असला की झालं. पायलट, आज तू तो विश्वास मोडलाय. नाही ग सुमे. काय नाही, पत्रिका बघून लगीन केलीस माझ्या संग. नाही ग सुमे, मला खरंच या पत्रिका वगैरे काहीच माहित नव्हतं. बस, मला काय ऐकायचं नाही तुझं. सुमे, सुमे. तता आहे त्या. काय? तता झालाय त्या. कोणत्या? त्या नाही त्या त्या. त्या नाही त्या म्हणजे? अगं चहा कसा झालाय विचारतोय. हा सवय. हा, चांगला झालाय. मी असं का बोलते रे? बयाजी, त्याच्यात जीभच आहे का नाही, नेम जरा हुकलेला आहे. हळूहळू तुम्हाला पण सवय लागल आणि कळल. तुला कळते ना व? हो, मग तू मला सांगायचं. हा, मी तुमचा लाडका आहे का नाही, मग सांगणार. होय.
ये चहा घेणार आहेस? बस अगं ये बस. तू स्वयंपाक लई चांगलं करतेस असं ऐकलंय मी. माझं तात्या आचार्य आहेत आणि मी बारक्यापणापासूनच खानावर चालवत्या. म्हणजे आचार्याची सुगरण या घरात सून म्हणून आल्या म्हणा की. हा बसा बसा. अहो बसा. जरा समरला बोलव. ये ये बस. आता समर बी आलाय, सगळी जमली. तर आता मला सांगा की काय प्रकरण आहे? आ पहिल्यापासून समज सांगायचं. पहिल्यापासून म्हणजे पाक पहिल्यापासून. वय अरे म्हणजे ओळख कशी झाली इथनं? हा सांगतो. काय झालं माहिती का बाई आजी, मोठ्या साहेबांच्यासाठी लाख लाडू वाटायची ऑर्डर सुमीला मिळालेली. आणि मग हे साहेब सांगा की कशी ओळख झाली तुमची ती? त्या दिवशी मी बाहेर पडलो आणि अचानक माझी गाडी बंद पडली. काय बंद पडले का गाडी? हो. बंदच पडले वाटतं. ते शेरसिंग मंत्री पाटील मुख्यमंत्री होणार आहेत, त्यासाठी लाख लाडू बनवायचे. पण ते मुख्यमंत्री झालेच नाहीयेत अजून. पण झालं नाही तर तुला कसं माहित? मी त्यांचा ड्रायव्हर बरोबर. सुमी आधी मला ड्रायव्हर समजली आणि जेव्हा आमची पुन्हा भेट झाली तेव्हा सुमी मला मार्केटमध्ये घेऊन गेली. सुमीला मी गरीब मुलगा वाटलो म्हणून मग तिने मला ड्रायव्हरची नोकरी सोडायला सांगून कारखान्यात काम लावून दिलं. द्या केलं काम. दिलं काम. लय उपकार झालं बघा साहेब. म्हणजे समर सिंग शेर सिंग मंत्री पाटलाच्या हातात झाडू दिला म्हणा की. आता मला काय माहित होतं ह्यो एवढा मोठा आहे ते. मी आपलं गरीबाला मदत करावी म्हणून केलं सगळं. असू दे असू दे. मग पुढं काय झालं? आणि मग पुढं साहेबांनी मला त्यांच्या संकट घेतलं. सुमीच्या खानावळीचं मेंबर झालं साहेब. साहेबांनी कोण आहे ती सुमीपासून लपवून ठेवलं. झाली ना जेवण सगळ्यांची? ते साहेबांचं आता कुठं दुपारचं जेवण झालंय, अजून रातचं बाकी आहे. अजून अन्न वाया जाऊ देत नाही तुम्ही. अन्न म्हणजे परमेश्वर आहे आणि परमेश्वरापेक्षा मोठा आहेस काय तू? पायलट लय खोटं बोलायचं आणि मला खोट्याची लय चीड आहे. आणि त्यातच एक दिवस तो खरा कोण आहे हे मला कळलं. आणि सुमीला सगळं खरं कळलंय हे मला माहितीच नव्हतं. हा मग एक दिवस साडेवाटपाच्या कार्यक्रमाला आहे का नाही, सुमीला माहित आहे. साहेबांनी पण माहित पडलं. तुझ्या इतकी हिंमत नाहीये सुमे माझ्यात. तू खानावळीची मालकीण असेल, मी साधा ड्रायव्हर आहे. कुठून येणार माझ्यात इतकी हिंमत? ड्रायव्हर तुझ्यात हिंमत नव्हती कारण तू खरा नव्हतास. तू गप्प बसलास कारण तुझा खोटेपणा. आज आयुष्यात पहिल्यांदा सुमेनं कुणास तरी एवढं ऐकून घेतलंय का आता तिला तिच्या दोस्ताचं खोटं बाहेर पडू द्यायचं नव्हतं. मग मी खोटं का बोललो हे सगळं सुमीला सांगितलं. मग सुमी पुन्हा पहिल्यासारखी झाली. एक दिवस संख्य गुरुजी बंगल्यावर आलं. म्हणजे भाऊजी मुख्यमंत्री होणार नाहीत हे जेव्हा ताईला कळलं तेव्हा मग समरची पत्रिका ताईनी गुरुजींना दाखवली आणि गुरुजींनी सांगितलं की
ज्या मुलीच्या पत्रिकेमध्ये राजयोग असेल त्या मुलीशी जर समरचं लग्न लावून दिलं तर समर मुख्यमंत्री होईल. मग आमचा शोध सुरू झाला. आणि सुरेशनं मला सुमीचा तापटपणा कमी व्हावा म्हणून गुरुजीसनी दाखवायला पत्रिका दिली आणि मी ती गुरुजीसनी दाखवली. तिथंच सगळा घोटाळा झाला. समोर साहेबांनी लग्नासाठी जशी पत्रिका पाहिजे होती का नाही, सुमीची पत्रिका सेम टू सेम तशीच निघली. खोटी पत्रिका होती ती. अहो नाही नाही ताई मॅडम, मी खरीच पत्रिका दिली होती. अहो, मग ती खोटी कशी निघाली? मी समर आणि सुमीच्या गोष्टीचं विचारले. पत्रिकेची लांबड लावू नका. पुढं काय झालं? आता सुमीची पत्रिका जुळत्या म्हणल्यावर लग्नाचं ठरलं. पण सुमी लग्नाला तयारच होत नव्हती. अहो हो ना, सुमी माझ्याशी लग्नाला होय म्हणतच नव्हती. मग आम्ही तिला होय म्हणायला लावलं. सुमे, तू होय म्हणली नाहीस ना तर मी उडी मारून जीव देईन. सुमे, सुमे होय म्हण ना. खरं म्हणजे ताईला गुपचूप आणि खाजगीत लग्न करायचं होतं, पण सुमनच्या हट्टापायी मोठं लग्न करायचं ठरलं. आणि मी या घरात आले आणि सगळं उलट घडायला लागलं. समर मुख्यमंत्री व्हायच्या ऐवजी कारखान्याचा चेअरमन झाला आणि त्यात घोटाळ्यांचे आरोप. हे सगळं हिच्या पत्रिकेमुळे घडतंय. समरसाठी हिची पत्रिका अशुभ आहे. मग अगं मी सांगितलं ना, हे पत्रिका वगैरे सगळं खोटं असतं. हे पण समर खोटी पत्रिका दाखवून खोटेपणा केला यांनी. त्याचं काय? सुमनने पैशाचे घोटाळे केले, त्याचं काय? तू परत परत तेच दळण का दळतेस सुनबाई? एका शब्दात सांग तुला काय म्हणायचंय ते. मला ही मुलगी या घरात नकोय. शेऱ्या, तू सांग र, तुझं काय म्हणणं आहे? बयो, सुमन फार चांगली मुलगी आहे आणि तिचा स्वभाव. लांबड नको, एका शब्दात सांग. सुमन या घरात पाहिजे. काय र, तुझं काय म्हणणं आहे? सुमी या घराचाच एक भाग आहे. इशय सपला. कळला तुला माझा निर्णय? मला हा निर्णय मान्य नाहीये. पैशाचे घोटाळे करणारी मुलगी मला या घरात नकोय. तुझ्या डोक्यात शिरलं नाही वाटतं अजून? या घरात काय होणार काय होणार नाही हे मी ठरवणार. सांगितलंय ना तुला? का अजून एकदा सांगू? 5 दिवस. खरं काय ते मी 5 दिवसात बाहेर आणणार. तोवर जर तू काय काड्या केलीस, माझ्या नातसूनाला काय बोललीस, तर याद राख, कानाखाली जाळ नाही, आता भडका होईल भडका. समजलं? माफी माग त्या दोघांची. मम्मा, माझी सुनबाई जरा हटवा दे आहे. तिच्या बदली मी हात जोडून माफी मागते. नाही, उलट आम्ही तुम्हाला हात जोडायला पाहिजे.
ताई ते ही म्हातारी कुठून आली मध्येच? हो ना, मलाही कळतच नाहीये. चांगली घरदार संसार सोडून गेली होती तर परत आली. आली ती आली, नको त्या वेळेला आली. हो ना, आणि परत म्हणतेय की 5 दिवसात खरं काय ते शोधून काढणार. आता काय करायचं ते आपण? 5 दिवसात काय करते त्या म्हातारीला? 5 दिवसात सून काय असते हे दाखवून देईन मी तिला. 5 दिवसात परत मठात पाठवते की नाही बघच तू. समर, अरे ये की बाबा लवकर, किती उशीर. बयाजी, सॉरी जरा उशीर झाला मला आज. पण उद्यापासून उशीर चालणार नाही बघ. बर माझा लाडका कुठे आहे? हा काय इथे? अरे तो दुसरा लाडका बबन. तो काय तिकडे खानावळीत झोपलाय. हा, फटफटायला लागले तरी अजून येऊ आतुरातच काय. चल उठूया, चल. बाबा रात्रीचं कोण उठवतंय? अरे उजाडलंय वाटतं. अरे टपूच डोक्यात घेऊन काय झोपलंय? आजी, आहो ते रात्री आजी ते रात्री थंडाईक नाही माकड टोपीतनं पण कानात जात होती म्हणून मी हे हेल्मेट घालून झोपलेलो. हेल्मेट मुळे परत माझा जीव जाता जाता वाचला. अरे अंगात जोरच नाही म्हणल्यावर थंडी वाजणारच की. चला चालायला लागा, चला. अरे थंडीचा चालायचा व्यायाम करायचा म्हणजे अंगात कसा जोर येतोय. चल. बरोबर आहे आजी, पण अशी थंड सहन करायची ताकदच नाही राहिली माझ्यात आता. होय, कशी ताकद येत नाही बघते मी. चल दोडक्या. चल चला चला चल. बाबा काय झालं रे? कुठं काय काय नाही. अरे मग असं कुडकुडतोस का? थंड कसली वाजते बघा की. अरे मग जरा चाल जोरात म्हणजे सगळी थंडी निघून जाते. समर, काय म्हणायचंय तुला? कशाबद्दल? तुझी आई जे म्हणाली त्यावर तुला काय म्हणायचंय? बयाजी, माझा सुमीवर पूर्ण विश्वास आहे. अरे मग का बोलला नाहीस? बयाजी, अगं मी बोलणार तेवढं तूच बोललीस. तर तू बोलतेस म्हणल्यावर मी मध्ये कसा बोलणार? अरे मग मी बोलायच्या आधी का नाही तिची बाजू घेतलीस? एकतर मला काय बोलायचं तेच कळत नव्हतं. मम्मा असे धडाधड पुरावे देत होती माझ्यासमोर. ते पुरावं घाल चुलीत. मला पण आता चुलीत बसू वाटायला लागले. कसली बेकार थंड वाजायला लागल्या. एवढी थंडी वाजायला लागली का तुला? होय, लय वाजायला लागली. अहो गरमागरम धप्पाट खाणार का? अरे खरंच होय, खातो की. बास का अजून पाहिजे? नाही नाही नको पाहिलं का ना. आता जरा जोरात पळ म्हणजे सगळी थंडी निघून जाईल. चल पळ. समर, अरे नवरा बायकोच नातं आहे तुमचं, का उगाच भांडताय रे? बयाजी, अगं मी बोलतोच आहे, तीच बोलत नाहीये माझ्याशी. तिचं सारखं आपलं एकच चाललंय. माझ्यावर विश्वास नाहीये तुझा, माझी बाजू घेतली नाहीस तू. अरे मग काय खोट आहे त्यात? खरंच आहे की. बयाजी, अगं मी गप्प बस. ते जे काय भांडण असेल ते मिटून टाकायचं, कळलं?